माझी लाडाची. हो चिडलीस? नाही, गप्प का? काळजी वाटते. हो अगं तुझा मुद्दा कळलाय मला. वळलाय का पण? हो ऐक ना, माझी इच्छा आहे की तू फक्त एकदा राजूशी बोलावं प्लीज. कशाबद्दल? तिच्या पास्ट बद्दल. आणि मग मला सांग की किती भयंकर आहे. भयंकर तर असेलच. मग तू मला सांग, तिचा पास तिने आधी का नाही सांगितला तुला? विषयच नाही निघाला कधी. डेट करत होतात ना तुम्ही दोघं? कधी बोलला नाही? नाही. हो माझ्यासाठी फक्त एकदा बोल ना राजूशी प्लीज. बोलीन, पण तिच्या एकटीशी नाही. म्हणजे? मला दोन्ही बाजू ऐकायच्या, समोरासमोर. तुझ्या बॉसची बाजू मला पटली तर मी तिच्या बाजूने उभी राहीन आणि माझ्या मनातले सगळे ग्रह पुसून टाकेन. ओके? ओके. ठीक आहेस? हो ठीक आहे. आणि मीही? तो गावी गेला. पण ठीक आहे का तो? असेल. म्हणजे? म्हणजे आमचं बोलणं असं काही झालेलं नाही. पण हे सगळं काय? नाही आता सगळं ओके आहे ना, म्हणजे त्याच्यावर काही चार्जेस नाही आहेत. गुड. आज आहेस का तू इथे? इथेच असेल मी. आलोक जॉईन होतोय. आलोक? दीनानाथचा मुलगा. ओ. कमिटीवर असेल तो आपल्या. पण तो वयाने लहान आहे ना? लहान आहे पण अनुभव खूप दांडगा आहे त्याचा, तुझ्यासारखा. 16व्या वर्षी कामाला लागलाय. त्यानंतर परदेशी जाऊन शिकून आलाय. स्वतःची कंपनी आहे. डेव्हलपर म्हणून एस्टॅब्लिश झालाय. मला वाटतं तो आला तर आपल्याला फायदाच होईल त्याचा. पण गरज काहीच नाहीये, म्हणजे कंपनीला एकच लीडर हवा असतो. आणखीन एक ऍड झाला तर चालेल ना? पण त्याने कन्फ्युजन होईल ना मॅडम. राजू, मला वाटतं त्याची मदतच होईल तुला. पण मला नको आहे. आता ते तुझ्या हातात नाही. तुम्ही विचारलं म्हणून. विचारलं नाही, सांगितलं. जस्ट इन्फॉर्म. ओके थँक्यू. मोस्ट वेलकम. घटल्या झाली झोप बाळा? हो. बोललास का रे ईश्वरीशी? नाही. अरे बोल मग. का? का काय, बायको आहे तुझी. मग अरे चौकशी कर, कशी आहे विचार ना. त्यांना काय होणार आहे? जेलमध्ये तर मी गेलो होतो ना. पण तिनेच सोडवलंय ना. आता चिडल्या आहेत माझ्यावर त्या. अजून तुमचं अहोकाहो सुरूच आहे. आई जाऊ दे ना, ते मला नाही बोलायचं तिच्याशी. असं नाही करायचं घटल्या. आई हवं तर तू बोल तिच्याशी आणि तिला सांग की आऊंना बोलायचंय तिच्याशी. सो यायला सांग आता इथे. आणि सांगू नका मी सांगितलंय तर. त्यापेक्षा तूच बोल ना. आई मी नाही बोलणार आहे ना. तू सांग तिला यायला आणि माझ्याकडून थँक्यू पण सांग. घटल्या अरे. झाली का तयारी? घे कॉफी आणली तुझ्यासाठी. थँक्यू. झालं का बोलणं? कोणाशी? जावई बापूंशी. मावशी. बघ, जोपर्यंत लग्न आहे तोपर्यंत नातं आहे. हा? नाही. म्हणजे फोन नाही केलास का तू? मी का करणार? अगं म्हणजे ज्याचं चुकलंय त्याने फोन करावा ना. आणि सॉरी नाही म्हणणार असा बाणा धरलाय त्याने. तो जे वागलाय त्याच्याबद्दल गिल्ट नाहीये त्याला, उलट अभिमान वाटतो. ठीक आहे ना, तुम्ही दोघं असं
समोरासमोर बसा आणि शांतपणे बोला. बोलण्यासारखं काही राहिलंय का आता? म्हणजे आमचं पटणार नाही. आणि मी आता त्याचं काही मनाला लावून घेणार आहे. मी जशी आहे तशीच ओके. त्याच्या फॅमिलीबद्दल मला वाटतं, पण ठीक आहे ना. तसंही अटॅचमेंट मला आवडतच नाही. मी जशी आहे तशीच बरी, एकटी, स्वतंत्र आणि डिटॅच्ड. अँड दॅट्स गुड. तुम्ही असे अचानक? हल्ला झाला कळलं म्हणून आलो. नशीब मी जिवंत आहे. त्या मिहीरनं मला वरच पाठवलं होतं. तुम्ही भंडारा राजूला संपवण्यासाठी केला होता की ह्यांना संपवण्यासाठी? हा, अहो मरता मरता वाचलो मी. तुम्हाला राजेश्वरीचा बंदोबस्त करायला सांगितला होता ना? मी बंदोबस्त राजेश्वरीचाच केला होता, पण हा निनाद म्हणाला की आधी मिहीरचा बंदोबस्त व्हायला हवा म्हणून. बघा आला की नाही मिहीर पोत्या. अहो आला, पण ते मी जो भंडारा केला त्यानं तुम्हालाच फायदा झाला ना. हो पण ए मामी, अगं कशाला किरकिर करते? घेतले ना राजूकडून 3 लाख, बाकीचं कशाला पाहिजे आपल्याला? हे तिनं तुम्हाला 3 लाख रुपये दिले. अहो म्हणूनच तर सेटलमेंट केली ना. मी तक्रार मागे घेतली. मी प्रयत्न केले म्हणूनच तुम्हाला ते 3 लाख रुपये मिळाले. मग आता काय म्हणणं आहे तुमचं? आणखीन एक भंडारा करू. त्या राजेश्वरीला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकू. हे चांगलं आहे. तशी इकडेच आहे ती. म्हणजे तुला तिकडे रान मोकळं? हा ग बाई, लाजते बघा कशी. करूया म्हणता भंडारा. हो हो करा. पैसे लागतील. तोंड उघडलो की पैसा मागतो हा माणूस. काय ग्रेट आता तुम्ही. मिहीरला बर्बाद करा म्हणलं तर डायरेक्ट मिहीर जेलमध्ये. काहीतरी आहे हा तुमच्यात. जय मटकाधर बाबा. लीडर्स आर मेड, दे आर नॉट बॉर्न. आणि लीडर एक नसावा, मग ती लीडरशिप नाही, हिटलरशाही होते. आणि आपली कंपनी ही आपल्या सगळ्यांची आहे. आपण सगळेच लीडर आहोत. तुमच्यापैकी प्रत्येक जण तुमच्या इंडिव्हिज्युअल डिपार्टमेंटचा लीडरच आहे. तुम्ही सगळेजण इतकं छान काम करताय म्हणून तर आपली कंपनी इतकं चांगलं परफॉर्म करते. आणि या सगळ्यामध्ये कॉन्फ्लिक्ट्स वगैरे होणं खूप स्वाभाविक आहे. दॅट्स फाईन. महात्मा गांधी म्हणतात, पीस इज नॉट द ॲब्सेन्स ऑफ कॉन्फ्लिक्ट बट द ॲबिलिटी टू कोप विथ इट. हाय ब्युटिफुल. हाय. ओळखलंच मला? हो ओळखलं ना, आलोक. क्या बात आहे. लास्ट टाइम आपण भेटलो तेव्हा तू 16 वर्षांची होतीस, राईट? आपण माझ्या केबिन मध्ये बोलूया का? ओ श्योर. एक्सक्यूज मी. थँक यू सो मच गाइज अँड लव्ह यू ऑल. थँक यू सो मच सर.
सगळं होणार, पण सगळं शिस्तीत व्हायला पाहिजे. म्हणजे तू आधी तिला सॉरी म्हण, मग मी फोन करेन. सॉरी. हा, अगं मी नाही म्हणणार आहे सॉरी. माझं काही चुकलंच नाहीये. पण तरी पण नवऱ्याने बायकोला सॉरी म्हणायचं असतं. हा असं काही नाहीये. हा तुम्ही नाही मला सॉरी म्हणत. अगं आपली गोष्ट, माझं जे झालं ना ते त्याचं होऊ नये म्हणून. चांगलंच होणार. नाही त्याचं चांगलंच होणार, पण आपल्या दोघात मी बॉस आहे. हो, पण निर्णय कोण घेत? मी घेते. कसला बॉस रे तू काका? मानसिक समाधान रे. हे बघा, आपल्यात मीच बॉस आहे, पण तुम्हा दोघात ती बॉस आहे. म्हणून तर त्याची केस अजून अवघड आहे. काहीही अवघड नाही या. उगाच काहीतरी बोलू नका. अरे, एकदा मान्य केलं ना की बायको बरोबर असते, मग सगळं सोपं होतं. आणि म्हणायचं म्हणून नाही या, बायको खरोखरच बरोबर असते. ती म्हणे नाही का की या आपल्या निर्मात्याने म्हणजे या देवाने पहिल्यांदा पुरुष निर्माण केला आणि मग मास्टरपीस स्त्री. स्त्री स्त्री. हॅलो, एकतर ती म्हण नाही. म्हण आहे. म्हण नाहीये. म्हण आहे. अगं बाई, ती म्हण नाहीये, कोट आहे. कोट आणि कोट ह्याच्या पलीकडे काहीतरी तुम्हाला दिसतं का? अगं घालायचा कोट नाही, कोट विधान. संविधान. फक्त कोर्टाचीच भाषा बोलतात ते. काय आहे हा माणूस? बरोबर, तू म्हणशील तसं. मी पाठ्यपुस्तकात वाचलंय ते. कुठे वाचलंय ते एवढं फक्त? गणिताच्या पुस्तकात असतं. हा. ओ, काही काय नाही, गणिताचे टीचर आहेस म्हणून म्हटलं. म्हणून काय आलं? माझं अवांतर वाचन आहे. हो, पु ल असे सांगू शकते मी आता. असे हे आत्र्यांची भाषणं ठोकू भाषणं. जीएनची कथा ऐकवू का आता? नाही ऐकतो ना मी, रोज रात्री ऐकतो. काय आहे? म्हण. करेक्ट. ती म्हण आहे. अहो, चहा आणते हा तुमच्यासाठी. नाही म्हटलं तरी मी करणार. बघितलंस, हे लग्न असतं. कळलं? तू म्हण, बायकोला सॉरी म्हण. अरे पण माझं नाही चुकलं ना. हे बघ, अनुभवाचे बोल सांगतो तुला. लग्नानंतर ना 2च शब्द महत्वाचे असतात आणि ते कामी येतात. एक सॉरी आणि दुसरा लव्ह यू. बाकी सगळं फेल आहे. चहा झालाय. लव्ह यू आलंच. लव्ह यू. लव्ह यू. मला म्हणालीस? आलो प्लीज. बाहेर आय नो, स्टाफला म्हटलं तेच ना. जरा जास्तच इंटेन्स नव्हतं? खूप आहे. आणि खोटं? खूप खोट आहे. मग का? का? म्हणजे बघ, जी कामं ते करू शकतात ते आपण दोघं करू शकतो का? पण पर्सनल कशाला? हल्ली गरज असते राजू. म्हणजे बघ, बॉस तोच ज्याला हे कळतं की तो एकटा ही कंपनी हँडल करू शकत नाही. तेवढं कळतं मला. पण म्हणून फेक रिलेशन्स कशाला डेव्हलप करायचे? माझ्या कंपनीचा फायदा होणार असेल तर काय हरकत आहे? लव्ह या शब्दाचा अर्थ कळतो का तुला? मला अर्थापेक्षा परिणामांची घेणं देणं आहे. अच्छा, आणि काय आहेत ते परिणाम? ते मनापासून आणि आणखी छान काम करतील प्रेमाने. आय डोंट बिलीव्ह दिस. यू पे देम वेल. यू ट्रीट देम वेल. अच्छा, वेल मध्ये खोटं ट्रीट करणं येतं का? माझी गरज आहे ती, यात खोटं काय? लव्ह. कम ऑन राजू. लव्ह, हे बघ, लव्ह या शब्दाचा इतका लिटरल आणि इतका सिरियस अर्थ नको घेतो. ओके. करावं लागतं. म्हणजे आता
बाहेर जाऊन प्रत्येक एम्प्लॉईला लव्ह यू असं म्हणायचं. तू खरंच करून बघू शकते का? खरंच कर. मग बघ सगळ्यांच्या परफॉर्मन्स मध्ये कसा फरक पडतो ते. थँक्यू बट आय एम गुड. ओके. अँड थँक्यू. कशासाठी? तू ओळखलंस ना मला माझ्या नावासकट. नाही, एक मिनिट. मला माहिती होतं तू येणार आहेस ते. आय नो आपल्या दोघांमध्ये खूप मतभेद आहेत, पण महात्मा गांधींनी म्हटलंय ना, पीस इज नॉट द ॲब्सेन्स ऑफ कॉन्फ्लिक्ट बट द ॲबिलिटी टू कोप विथ इट. म्हणजे बघ, आता मी इथे आहे तर माझ्यासोबत तुला कोपअप करूनच घ्यावं लागणार आहे. कोपअप करतेच आहे मी. कोपअप आता तर सवय झाली आहे मला कोपअप करायची. लग्नानंतर एक विचारू? आर्किटेक्टच का? म्हणजे तुला एखादा चांगला सक्सेसफुल बिझनेसमनही मिळू शकला असता. एकदम कूल बॉस आहेत रे आलोक सर. यंग, स्मार्ट, फनी, हॅपी बॉस आहेत एकदम. हो. आलोक सर ऑफिसमध्ये आल्याला एकदम पॉप्युलर झालेत रे. अगदी लव्ह ॲट फर्स्ट साईट. कोणाशी? स्टाफशी. बॉस असा पाहिजे यार. काय? सॉरी यार, तू नको राग म्हणू प्लीज. नाही. बॉस सारखा बिझनेस त्यांना पण येतो, पण स्टाफशी कसे एकदम फ्रेंडली आहेत ते. डॅशिंग आणि फ्रेंडली बॉस. ठीक आहे. ऑफिसमध्ये ना सगळे खुश आहेत. ते आल्यावर ना एकदम काहीतरी चैतन्य आलंय. काय सांगू तुला. आणि बॉस? ते आल्यावर ना थोडा स्ट्रेस येतो यार. बॉस आलेत का? हो आलेत ना, आतमध्ये आहेत. आलोक सरांशी बोलतायत. तेव्हा नव्हतं कोणी. राजू, तुझा सेन्स ऑफ ह्युमर ना एकदम क्लिअर आहे. अँड आय जस्ट लव्ह यू फॉर दॅट. एक मिनिट. बॉसवाल्या ट्रिक्स माझ्यावर यूज करायच्या नाही. मी प्रेमाची भुकेली कधीच नव्हते आणि नसणार आहे. तू ना 16 वर्षाची असताना जशी होतीस ना तशीच आहेस अजून. म्हणजे हेडस्ट्रॉंग, इंडिपेंडेंट, मॅच्युअर्ड, ओपिनियटेड. थँक्यू. मी जरा उशीरच केला नाही यायला. म्हणजे बघ, आपण फक्त 10% विरोधी आणि 90% सारखे होतो. आपण एकत्र छान वाटलो असतो नाही? आलोकशी? हो, लहानपणापासून एकमेकांना ओळखतात ना ते. फ्रेंड्स आहेत. आलोक तो मॅरिड असेल ना? काय माहित नसावेत, पण का असं का विचारलं? काय नाही, जस्ट ते मी काय नाही. बाकी तू काय मजेत ना घरी? नाही रे, मिस करतो. काय मिस करतोय? ऑफिस. अरे मग ये ना. हा, पण मी रजा घेतली ना. अरे कॅन्सल कर. बॉस खुशच होतील. नाहीतरी बॉसला कामाला येणारी माणसं हवीच असतात. हा रे, येऊ का मी नक्की? नको थांब. तुझी उगाच रजा वाया जाईल. हे रजेचं काय परत मिळेल. पण काय? नाही, काय नाही. हो रोहित सर, बोलवलंय. हे ब्रो चल, मला बोलवतात. तुझ्याशी बोलतो मी नंतर. ओके बाय. रोहित, थँक्स यार. थँक्स काय यार, तू लवकर ये, भेटू आपण. हा, येतो. ते आता शक्य नाही. माय बॅड. कसा आहे तुझा नवरा? ठीक आहे. मध्ये जेलमध्ये होता तो असं ऐकलं. काहीतरी केस होती म्हणे. काहीतरी हाणामारीची केस होती ना? काय मिस्टर शैलेंद्र आणि शालिनी. मिस्टर शैलेंद्र आणि मिसेस शालिनीचं ऑफिशियल स्टेटमेंट.
आरामात वाच, सगळी माहिती मिळेल तुला. ओके, एक्सक्यूज मी, तुझ्या केबिन मध्ये आत्ता काम आहे मला. मी ऑफेंड केलं का तुला? छे छे, मी नसते ऑफेंड होत, कारण मी कुणाशी पर्सनलच होत नाही. ते लव्ह यू वगैरे माझ्या आयुष्यात नाही, आणि नाही हे की कामाशी काम. हाय सोनाली. हाय सर. बॉस मीटिंग आहे. हो येस येस, ठीक आहे, बोलूच आपण. सॉरी. नाही नाही, ते तुझ्यासाठीच आहे, खेळ. इज इट? ओके, थँक्यू. बाय सोनाली.